नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मुरमुरे भिजू घालून पोहे। तर एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही नवीन रेसिपी आणलेली आहे मी। मुरमुरेपासून आपण पोहे बनवू शकतो। आपल्या साध्या पोहेपेक्षाही टेस्टी हा पोहा लागत असते। चला व्हिडिओ स्टार्ट करू। सर्वप्रथम आपल्याला लागेल तेवढं मुरमुरे काढून घ्या। मुरमुरेला अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजू घाला। थोड्या वेळासाठी असंच पाण्यामध्ये राहू द्या। आता या मुरमुरेला आपण बाहेर काढून घेऊ। अशा प्रकारे मुठीमध्ये घ्या आणि पूर्ण पाणी खाली निचोडून टाका। अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्या या मुरमुरेमधला। आता आपण कांदा कापून घेऊ। व्यवस्थित बारीक बारीक कांद्याला चिरून घ्या। कढीपत्ता घ्या आणि मिरची, टोमॅटो वगैरे नाही टाकत बरं का। आता आपण कढई गॅसवरती गरम करून घेऊ। कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 माप तेल ॲड करा। तेलला थोडा वेळ गरम होऊ द्या आणि नंतर त्यामध्ये मोहरी सोडा। मोहरी टाकल्यानंतर लगेच जिरा टाका। आता यामध्ये कांदा, कढीपत्ता, मिरची पूर्णपणे टाकून द्या। व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्या कढईच्या सहाय्याने। थोडीशी हळद टाका, चवीनुसार मीठ टाका आणि आपला साधा मसाला टाका, घरी बनवलेला। पोहे मसाला वगैरे असेल तरी चालेल। आता यामध्ये आपण भिजू घातलेला पोहे यामध्ये सोडा। पोहे नाही, ते मुरमुरा पोहे। आता व्यवस्थित कढईने हलवून मिक्स करून घ्या एकत्र। आणि वरून थोडेसे शेंगदाणे टाका। बघू शकता अशा प्रकारे आपला मुरमुरा पोहा हा तयार झालेला आहे। एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा, खरंच खूप टेस्टी लागते। मी तर खाल्लेली आहे, तुम्ही पण बनवून खा। आणि चॅनलवरती जर का नवीन असाल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला। पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद।